Hello students, in today's lecture of laws of motion, we are going to see the three equations of motion using graphical method. Which are those three equations? Here those equations are given. The first equation is V is equal to U plus AT. The second equation is S is equal to UT plus 1 half AT square, and the third equation is V square is equal to U square plus 2AS. These three equations are given here. So the first equation is velocity and time, the relation between velocity and time it shows. Then the second equation shows the relation between displacement and time, and the third equation shows the relation between displacement and velocity. What is meant by V, U, S, T, A? So these letters have particular meaning. पहा आता यातले U, V, T या अक्षरांचे मीनिंग्स काय आहेत बघा. तर U म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग एखाद्या वस्तूचा. V म्हणजे काय ते फायनल व्हेलॉसिटी अंतिम वेग. T म्हणजे टायमिंग. त्याचप्रमाणे A दॅट इज ॲक्सिलरेशन आणि S म्हणजे डिस्प्लेसमेंट. अशा पद्धतीने त्यांचे जर मीनिंग आपण लक्षात घेतले तर आपल्याला पुढचं इक्वेशन पाहणं सोपं होईल. आता ग्राफिकल मेथड म्हणजे ग्राफच्या सहाय्याने ही इक्वेशन कशी सिद्ध करायची ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी इथं ही फिगर दिलेली आहे, इथं ग्राफ दिलेला आहे. सो यू कॅन ऑब्झर्व द ग्राफ. नाउ इन दिस ग्राफ the object starts from the point D. Point D या बिंदूपासून ती वस्तू स्टार्ट करत आहे त्याच्या व्हेलॉसिटीला. आणि इनिशियल व्हेलॉसिटी ही U आहे. इट्स व्हेलॉसिटी कीप्स इन्क्रीजिंग अँड आफ्टर टाइम टी इट रीचेस द पॉईंट B ऑन ग्राफ. म्हणजे ते ऑब्जेक्ट D पासून सुरुवात करून B पर्यंत थांबणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला D हा पॉईंट दिसतोय, त्याचप्रमाणे B या बिंदूपाशी ती वस्तू थांबणार आहे. त्या कालावधीत द इनिशियल व्हेलॉसिटी द ऑब्जेक्ट, इनिशियल व्हेलॉसिटी U यालाच आपण काय म्हणू शकतो तर इथं OD या अंतरानं ग्राफवरती आपल्याला U हे दाखवता येईल. द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट U इज इक्वल टू OD अँड द फायनल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट V इज इक्वल टू OC. म्हणजे B या बिंदूपर्यंत ते पार्टिकल पोचलेलं आहे आणि मग तिथं पोचल्यानंतर ती व्हेलॉसिटी इथं B हा बिंदू आपण निर्देशित केलेला आहे. B पासून आपण जर इथं परपेंडिक्युलर टाकली म्हणजेच त्याला हे तर C या बिंदूपर्यंत परपेंडिक्युलर टाकलेली आहे, तर OC हे अंतर आपण V म्हणून दर्शवू शकतो. त्यामुळं मग ॲक्सिलरेशनचे डेफिनेशन मागच बघितलेले आहे आपण. ॲक्सिलरेशन A इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. So what is change in velocity? Final velocity minus initial velocity upon time. And therefore final velocity that is V is equal to V is OC and initial velocity U is OD. So substituting these values we get here OC minus OD upon T. OC minus OD upon T, and therefore here acceleration is equal to we get OC minus OD upon T. Here CD is equal to AT. After solving this equation we get CD is equal to AT. OC minus OD जर ग्राफवरनं आपण लक्षात घेतलं तर OC minus OD ही किंमत जी आहे ती काय येईल. OC हा मोठा भाग आहे आणि OD हा लहान भाग आहे y ॲक्सिसवरचा, आणि त्यांची वजाबाकी जर आपण केली तर OC मायनस OD ही CD येते आणि CDची किंमत इथं मग आपल्याला इथं तिरकस गुणाकार करून AT असे मिळते. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. ड्रॉ ए लाईन पॅरलल टू y ॲक्सिस पासिंग थ्रू B. दिस विल क्रॉस द x ॲक्सिस इन E. म्हणजेच काय करायचं आहे तर y ॲक्सिसला पॅरलल असणारी रेषा आपण काढली तर ती y ॲक्सिसला पॅरलल असणारी रेषा इथं x ॲक्सिसला E मध्ये छेदते. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू x ॲक्सिस पासिंग थ्रू D. त्याचप्रमाणे D या बिंदूतून जाणारी एक रेषा अजून काढली. इथं D या बिंदूतून रेषा आपण काढली तर ती A या बिंदूपाशी
छेदते. म्हणजेच आपण इथं ग्राफवरून काय करू शकतो, बीईची व्हॅल्यू जर ग्राफमध्ये आपण बघितली तर बी इज इक्वल टू ए बी प्लस एई. यात बीची व्हॅल्यू पुटअप केली बी इज इक्वल टू ए बी मीन्स त्याच्याच पुढं सी डी इक्वल आणि पॅरलल आहे त्याला. ए बीची व्हॅल्यू सी डी आणि एची व्हॅल्यू ओ डी. या दोन्ही व्हॅल्यूज आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकल्या तर व्ही इज इक्वल टू सी डीची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून टाकली आपण त्यात तर काय येते पहा, तर व्ही इज इक्वल टू ए टी प्लस यू, दॅट इज फ्रॉम फर्स्ट इक्वेशन. सो here rearranging the equation we get v is equal to u plus at. So that is the first equation of motion. Now here this is first equation of motion. Then going to the second equation of motion, equation describing the relation between displacement and time. Now let us suppose that an object in uniform acceleration a and it has covered the distance s with time t. म्हणजे टी या टायमिंगमध्ये त्या ऑब्जेक्टने एस एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे आणि मग या ग्राफमध्ये आपण ते डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते कुठं कशा पद्धतीने दर्शवू शकतो, तर एस म्हणजेच एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB हा जो चौकोन आहे. म्हणजे इथं या आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर DOEB हा चौकोन आहे तो आपल्याला दिसतोय पहा. DOEB या चौकोनाचं क्षेत्रफळ म्हणजेच एस हे आपल्याला घेता येईल. मग आता तो चौकोनामध्ये अजून जर आपण बघितलं तर अजून वेगवेगळ्या आकृत्यात कव्हर केलेल्या आहेत. एरिया ऑफ रेक्टँगल DOEA हा एक आयत आहे. DOEA हा एक आयत त्यामध्ये आहे. शिवाय DAB हा त्रिकोण त्यामध्ये आलेला आहे. म्हणजेच इथं area of rectangle DOEA plus area of triangle DAB, that is equal to area of quadrangle DOEB. So here the last equation S is equal to AE into OE plus 1/2 AB into DA. So area of rectangle, that is length into breadth, and 1/2 here base into height. Now the next equation, putting all these values which we have derived in last page, substituting all those values in equation, here we get S is equal to U into T plus 1/2 into AT into T. S is equal to U into T plus 1/2 into AT into T. So that is, after multiplying all these quantities we get the final equation S is equal to UT plus 1/2 AT square. Again here we are going to third equation. बघा विद्यार्थ्यांनो, याचं जर प्रॅक्टिस तुम्ही केलं आणि वारंवार या फिगरवरनं जर तुम्ही लक्षात घेतलं तरच तुमच्या हे लक्षात येणार आहे. नाहीतर मग काय होणार आहे, तर समजायला किचकट जाणार आहे थोडंफार. त्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे आणि ग्राफ काढून बघणं वगैरे हे आपल्याला बघितलं पाहिजे. दिस इज मॅथमॅटिकल पार्ट. नाउ इक्वेशन, द थर्ड इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी. So for going to this equation, towards this equation, here we have seen that from the graph we can determine the distance covered by the object in time t from the area of quadrangle DOEB. So DOEB is also a trapezium. आता मागच्या वेळेला आपण DOEB चा एरिया काढला, परंतु DOEB हा एक काय आहे तर ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन आणि समलंब चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपण मागच्या वर्षी पाहिलेलंच आहे. काय तर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले त्यांच्यामधील त्या समांतर बाजूंमधील अंतर, तेच आपण इथं बघतोय. तर S is equal to 1/2 into sum of lengths of parallel sides into distance between the parallel sides. जर फिगर आपण मागच्या पानावरची लक्षात घेतली तर S is equal to 1/2 sum of parallel sides. आता पॅरलल साइड्सच्या कुठल्या आहेत तर OD आणि BE. तुमच्या पुढे जर पुस्तक असेल तर तुम्हाला ते लक्षातच येईल की लेंग्थ ऑफ पॅरलल साइड्स त्या OD आणि BE त्यांची आपण बेरीज करू इंटू त्यांच्यातलं डिस्टन्सचे कुठलं आहे ते लंबांतर आहे. OE आणि AD हे दोन्ही अंतर आहेत ते डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स. त्यातलं आपण इथं OE हे व्हॅल्यू पुटअप केली आणि त्यांच्यातले व्हॅल्यूज आपण मागच पाहिलेले आहेत. त्या सगळ्या व्हॅल्यूज आपण इथं पुटअप केल्या तर S is equal to 1/2 into U plus V into T. So solving this equation and putting here we know that A is equal to V minus U upon T. अगोदरच पाहिल्याप्रमाणे V minus U
अपॉन टी म्हणजेच ॲक्सिलरेशन आहे. हे जर आपण थोडंसं ह्यात इंटरचेंज केलं तर टी तिकडं नेला आणि ए इकडं आणला तर आपल्याला काय मिळेल बघा. टी हा तिकडं गेला जर डावीकडं आणला तर टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन तिकडचा इकडं भागिले होणार आहे ए. म्हणजे टीची व्हॅल्यू ही आपल्याला मिळाली इक्वेशन 3मध्ये. सो सबस्टिट्युटिंग इक्वेशन 3 इन इक्वेशन 2 we get s is equal to 1/2 into u plus v into v minus u upon a. आता इथं जर छेदाछेदांचा गुणाकार केला 2a आणि अंश काय राहिले u प्लस v आणि u प्लस v इंटू v मायनस u. म्हणजे u प्लस व्हीच्या ऐवजी आपण v प्लस यू म्हटलं, v प्लस यू v मायनस यू. आपल्याला माहिती आहे की a प्लस b गुणिले a मायनस b किंवा x प्लस वाय आणि x मायनस वाय या दोन्हींचं बेरीज या दोन्हींचा गुणाकार काय होतो एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. त्याच पद्धतीने इथं काय होईल व्ही प्लस यू इंटू व्ही मायनस यू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अशी आपल्याला व्हॅल्यू मिळेल. हे 2a आपण तिकडं नेले गुणिले तर 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. दॅट इज द फायनल इक्वेशन अँड दॅट इज कॉल्ड एज न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. Thus, we have seen Newton's three equation of motion.